नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या आवडत्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ऍप मध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत उन्हाई वर्ग क्लास नंबर 36 बुद्धिमत्ता विषयातला वैवारी मधला भाग 2. तत्पूर्वी तुम्हाला मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. काल दिनांक 25 एप्रिल रोजी 8वी स्कॉलरशिप व 5वी स्कॉलरशिपचा अंतरिम रिझल्ट जाहीर झालेला आहे. अंतरिम ओके. काल दिनांक 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपचा अंतरिम निकाल जाहीर झालेला आहे. त्या अंतरिम निकालामध्ये आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या ऑनलाईन क्लासचे 30 पेक्षा जास्त विद्यार्थी, अजून काउंटिंग चालू आहे, अजून निकाल येत आहेत. 30 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होत आहेत. किती विद्यार्थी होत आहेत? 30 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये येणार आहे. त्याचा निकाल पण तुम्हाला शो करतो इथं. 30 पेक्षा जास्त काही विद्यार्थी, एक 4 ते 5 विद्यार्थी आपल्या राज्य म्हणून त्या निवडीतील शहरी भाग, ग्रामीण भाग या सर्व भागातले विद्यार्थी आहेत. शहरी भागातले सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आहेत राज्य म्हणून तयारीतले, आणि ग्रामीण भागात सुद्धा आपले राज्य म्हणून तयारीतले विद्यार्थी आहेत. तुमच्या पाठीमाग काय शो होतोय? निकाल शो होतोय. ओके. हा गेल्या वर्षीच्या वर्षभराच्या बॅचचा निकाल आहे. गेल्या वर्षी आपण जी वर्षभराची झूमची ऑनलाईन बॅच घेतली होती त्या बॅचचा निकाल आहे. साधारणतः झूमच्या बॅचला एक 35 ते 37 विद्यार्थी स्कॉलरशिपला जॉईन असायचे. किती विद्यार्थी असायचे? 35 ते 37. त्यातला फक्त एक विद्यार्थी अपात्र झालेला आहे. तो अपात्र का झाला? तर त्याचं उत्तर गोल करताना मिस्टेक झालं होतं, खालीवर झालं होतं. बाकीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा. असेंडिंग ऑर्डर लावलेला नाही. हा निकाल ग्रुपला मी पाठवतो. हे बघा, 224, 252, 216, 220, 198, 230, 254, 240, 270, 236, 240, 232, 268, 167, 138. हे जे 167, 138 आहेत ना, हे सुद्धा शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. कारण हे कोणत्या विभागात येतात? हे जिल्ह्यात येतं, मुंबई नॉर्थ या जिल्ह्यात येतात. मुंबई नॉर्थ या जिल्ह्यामध्ये 148 ला काय होतं? मेरिट लागत असतं. 232, 170, 208, 207, 256, 162, 190, 248, 254, 200, 200. हा प्रत्येक जिल्ह्यानुसार मेरिट वेगळं असतं. यामध्ये कास्ट वाईज मेरिट नसतं. स्कॉलरशिपला मेरिट असतं ते ग्रामीण आणि शहरी भागाचं मेरिट असतं. हा निकाल तुमच्यासमोर गेल्या वर्षीच्या बॅचचा विद्यार्थी आहे. इथं सर्व्हिस आहेत, अजून नावे ऍड केली आहेत, अजून अपडेटेड निकाल येत आहे. 30 पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही 35 तर विद्यार्थी, 35 किमान 35 तर विद्यार्थी नक्कीच असणार आहेत, जे 40 पैकी 35 विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. फक्त एक विद्यार्थी अपात्र झालेला आहे बेटा, ते पण त्याच्या चुकीमुळे झालेला आहे. ओके. आणि राज्याच्या विरुद्ध तयारी हा जो 268 मुलगा आहे तो राज्य म्हणून तयारीमध्ये येईल. हा पुणे हडपसरचा विद्यार्थी आहे, चिरंजीव स्वरूप धनंजय देशमुख, साधना विद्यालय हडपसर या शाळेत दुसरा विद्यार्थी आहे. 270 हा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे, राष्ट्रश्री राज. ओके. हा राज्यातील. अजून 252चा हा सातारा ग्रामीणचा विद्यार्थी असे इनामदार, हा सुद्धा राज्याच्या यादीत येईल. ओके. त्यानंतर 254 आर्यन जगदाळे, याला 100 पैकी 100 मार्क जनतात आहे. आर्यन जगदाळे 254 मार्क आहे, 100 पैकी 100 मार्क जनतामध्ये आहे. ओके. त्यानंतर 256 सत्यजित काटकर हा विद्यार्थी सातारा येथील अण्णासाहेब तळवे विद्यालयामध्ये पेढ्यात तीनमध्ये आहे. ओके. ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी आहेत. आणि आपल्या स्कॉलरशिपला काय होतं? जिल्हा वाईज मेरिट लागतं. जिल्ह्याचं जसं मेरिट आहे त्या पद्धतीने मेरिट लागतं, वेगवेगळे मेरिट लागतं. ओके. अपडेटेड निकाल येत आहे. अजून मी उद्याच्या क्लासच्या वेळेस मी अपडेटेड निकाल शेअर करेन. ओके. चला तर मग आपण आपला जो क्लास आहे आजचा तो चालू करूया. हा महत्वाचं म्हणजे काही जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्यांना जर आमचा हा जो क्लास आहे तो जॉईन करायचा असेल तर ह्याची माहिती आहे. ते बघा, 2025-26 साठी रेग्युलर वर्षभराची ऑनलाईन बॅच 6 मे 2025 पासून सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी आई किंवा वडिलांना तुम्ही कॉल करायचे. तुमच्या आई किंवा वडिलांचा कॉल करायचे. हा नंबर इथे दिलाय, तो इथे व्हॉट्सअपचा पण नंबर दिलाय, या नंबरवर कॉल करा. एनएमएस मध्ये आपले 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. स्कॉलरशिपला सुद्धा 35 ते आसपास विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होत आहेत. रिझल्ट तुमच्या समोर आहे. गेल्या वर्षभराच्या मेहनतीचा, मुलांनी जी मेहनत घेतली, विद्यार्थ्यांची मेहनत घेतली, माझ्याकडून जी मेहनत आली, हा वर्षभर त्यांना जे टीच केलं त्या ह्या मेहनतीचं फळ हे आपल्याला भेटलेलं आहे. असंच फळ आपल्याला पुढल्या वर्षी सुद्धा भेटणार आहे. भेटणार आहे ना? हो सर. हो सर. तुम्ही राज्यभर तयारी देणार ना? हो सर. ओके. हो सर. हो सर. सॅमसंग नावाला कोण जॉईन झाले? सॅमसंग बघा, एकाचं नाव सॅमसंग झाले बघा. आज एक 2 नवीन विद्यार्थी ऍड झालेत, त्यांचं सॅमसंग नाव जॉईन झाले असतील. त्यांनी पार्टिसिपेट मध्ये जायचंय, तिथं क्लिक करायचं, नाव रिनेम करायचंय. चला वेळ आपण चालू करूया आजचा घटक आपला. वैवारी. वैवारीचे तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये जवळपास मी 4 का 5 प्रश्न घेतले होते आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये पण प्रश्न दिले 4 का 5.
रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहायचे बरं का, परत सांगतोय रेकॉर्डिंग व्हिडिओ सगळ्यांनी कंपल्सरी पाहायचे म्हणजे पाहायचीच आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये मी गुणोत्तर म्हणजे दोघांच्या वयांचं गुणोत्तर दिलं असेल तर कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे हे तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये युट्यूबच्या सांगितलेलं आहे. लाईव्ह क्लासमध्ये मी दिलेल्या अटीवरून दिलेल्या कंडिशनवरून कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचे हे तुम्हाला मी शिकवत आहे. हे हे जे अगोदर शिकले उदाहरण इथं समोर आहे. आणि मागच्या वेळेस आपलं एक उदाहरण अपूर्ण राहिलं होतं बघा, टाइम संपला होता. हेच उदाहरण आहे ते. प्रश्न लिहून घ्या चला. चा प्रश्न लिहून घ्या. सॅमसंग एस एम बेटा काय कर, पार्टिसिपेट मध्ये जा. हा ओके, मानसी मनस्वी ओके यस. हा, आणि नाव रिनेम करायचं दररोज, म्हणजे एकदा नाव केले पुन्हा रिनेम करावं लागत नाही मनस्वी. ओके. हा, मनस्वी तुझ्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींना पण सांग, मित्र मैत्रिणींना. तुमच्या शाळेतले 2-3 विद्यार्थी आपल्याला होते गेल्या वर्षी. भूमिका हो. होती आणि सत्यजित होता. 2 हा. विद्यार्थी होते आपल्याला गेल्या वर्षी वर्षभर. भूमिका तर एकदम सुरुवातीपासून होती. सत्यजित जूनला तर आलो, जून जुलैला आला होता. भूमिका एकदम स्टार्टिंग पासून होती भूमिका यादव. हम्म. चला. एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. या वाक्याचा अर्थ लावायचा बेटा आपल्याला. काय अर्थ लावायचा आहे सर, आम्हाला अर्थ लावायला शिकवा सर. कसं लावायचा? एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा. चार शब्द मुलाला लागला रे, चार शब्द मुलाला लागलाय, मुलाच्या. हा, चार हा शब्द मुलाचा याचा अर्थ मुलाचं वय आपण काय करायचं, एक्स गृहीत धरायचं. कळतंय? माना हलवा, तुमच्या मानसिक हो मला रिप्लाय द्यायचं ना. ओके. मग हो सर. मुलाचं वय, त्या व्यक्तीच्या मुलाचं वय एक्स, मुलाचे वय एक्स. पुढे अजून एकदा ते पहिलं वाक्य वाचूया. एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. म्हणजे त्या व्यक्तीचे वय, व्यक्तीचे वय पहिल्या वाक्यात काय सांगितलंय, व्यक्तीचे वय किती जास्त आहे तर मुलापेक्षा. मुलाचं वय किती आहे एक्स, मुलापेक्षा किती जास्त आहे, जास्त म्हणून अधिक 24 ने जास्त आहे. एक्स वर्ष 24 वर्ष. इथपर्यंत सगळ्यांना समजले का? रिप्लाय द्या पट 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 पट. हो सर. हो ओके. सर. हा, हो पुढे सर. बघा. 2 वर्षानंतर त्यांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. बर, आता हे आताचं वय आहे. अजून 2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर मुलाचं वय किती रे सांगा, बोलत चला बोलत चला. उत्तर देत चला. मुलाचे वय आहे एक्स. हे काय होते, मुलाचं वय काय होते 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट होते. त्याचे वय म्हणजे व्यक्तीचं वय, त्याचे वय म्हणजे काय व्यक्तीचे वय. 2 वर्षानंतर त्याचे वय म्हणजे व्यक्तीचे वय एक्स अधिक 14. हा, त्याचे वय म्हणजे व्यक्तीचे वय. हे काय होते, मुलाच्या वयाचे दुप्पट होते. दुप्पट म्हणून 2 घेतलं, 2 गुणिले एक्स. इथं 2 काय घेतलं, मुलाच्या वयाचं दुप्पट म्हटलंय म्हणून इथं मी 2 घेतलं, 2 गुणिले एक्स. ही मांडणी, हे समीकरणाची मांडणी, हे बैजिक राशीचं समीकरण कसं मांडलंय ते समजलंय का? रिप्लाय द्या. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला. कसं सोडवणार? हा, एक्स अधिक 14, 2 गुणिले एक्स म्हणजे 2x. आता जे एक्स एक्स आहे ते एका बाजूला घ्या, इक्वलच्या एका बाजूला घ्या. सर 24 आहे. ओके. सर 24. सर 14 जागेवर 24 आहे. दुरुस्त करतो. हा, दुरुस्त केलं सांगायचं ना, काही चुकलं तर मला सांगायचं ना, कारण उत्तर चुकतंय बघा शेवटी. लगेच सांगायचं काही चुकलं तर. ओके. हा, बघा एक्स अधिक 24 बरोबर 2 गुणिले एक्स. आता बघा हे 2x या बाजूला आहे, एक्स या बाजूला आहे. हे जे एक्स आहे तर इक्वलच्या राईट हँड साईडला घेऊन जावा. ज्यावेळेस एक्स हे इक्वलच्या राईट हँड साईडला जाईल त्यावेळेस ते काय होईल, वजा होईल. 2x वजा एक्स. हे 24 प्लस 24 जशाच तिथे इथंच राहील. ही स्टेप समजली का? रिप्लाय द्या. हो हो सर. सर. हो हो सर. सर. हो आता सर. बघा, 24 2x मधून 1x दिले. एक्सच्या अलीकडे काहीच नसतं म्हणजे काय असतं, 1 असतं. 2 मधून 1 दिले, 1x राहिले. एक्स बरोबर काय राहिलं, 1x म्हणजे नुसतं एक्स. एक्स बरोबर काय आलं 24 आलं. एक्सची किंमत 24 मिळाली. तर प्रश्नात काय विचारलंय ते बघूया आपण. प्रश्न विचारले तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती. मुलाचं वय आपण काय समजलं रे, एक्स समजलं. किती वय आजचं वय 24 वर्ष. उत्तर काय असतं आपलं 24 वर्ष. समजले का? हो सर. लिहून घ्या, हो सर. हो सर. लिहून घ्या, लिहून घ्या. लक्ष देत लिहून घेतलं तर बरं होईल, आपला वेळ वाचेल. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर समजत असेल शिकवलं, लाईक करायचंय, कमेंट करायचंय,
आणि विद्यार्थ्यांनी नाव आणि शाळेचं नाव कमेंट करायला विसरायचं नाही. प्रत्येक जे विद्यार्थी युट्यूबला व्हिडिओ पाहतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी तुमचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट करा. मला कळेल तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते. प्रश्नोत्तर लिहून घ्या चला. ओके. लक्षात घ्या झूम ऍपचा झूम क्लासचा युट्यूब मध्ये फरक काय. युट्यूब मध्ये तुम्हाला 5-5, 6-6 मिनिटं ऍड येते. आपला 1 ते 40 मिनिटाचा क्लास तर त्यामध्ये 5-6 ऍड तुम्हाला युट्यूबच्या येतात. आणि जसं झूमचे विद्यार्थी मला प्रश्न विचारू शकतात, समजले नाही समजले ही स्टेप्स मध्ये विचारू शकतात, ते तुम्हाला मिळत नाही युट्यूबला. ओके. त्यावर तुम्हाला यायचं असेल तर नंबर दिला मी ऑलरेडी सुरुवातीला. त्या नंबरवर तुम्ही आई वडिलांना कॉल करायला सांगा जर तुम्हाला झूम क्लास वर्षभराचा युनिव्हर्सिटी स्कॉलरशिपसाठी जॉईन करायचा असेल तर. पुढचा प्रश्न मी लिहिलेला आहे तर लिहा. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आहे. 6वा प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घ्या. मनस्वी समजते शिकवलेलं. हो. अजून कोण आहे राजगुरुनगर अस्मिता शाळेवरचे अजून विद्यार्थी आज जॉईन झाली का आज नवीन. ते लिहून घ्या बेटा. व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे सगळ्यांनी कंपल्सरी. आरोही काय रे व्हिडिओ ऑफ आहे तुझा. आयुष लिहून घेतोय ना. आयुष तुझ्या शाळेचं नाव काय रे. आयुष जाधव. जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेढा. कुडा आहे का. कुडाची शाळा आहे का तुझी. मेढा मेढा. मेढाची आहे का. कुडा पण तुमच्या जावळी तालुक्यात येतो ना कुडा. हो. हा त्या शाळेचा तो 76 विद्यार्थी बघितला मी स्कॉलरशिप 8वीचा. तो बसेल राज्याचे आहे ग्रामीण मधून. पुढचा प्रश्न जर झालाच लिहून आता मी प्रश्नाचं वाचन करतोय. लक्ष करत द्या सगळ्यांनी आता. काय म्हणते प्रश्नामध्ये. प्रश्नामध्ये मधले एक वाक्य वाचतो या. कमलच्या वडिलांचे वय हे कमलच्या वयाच्या 6 पट आहे. 4 शब्द कुणाला सांगा. कमलाला. कमलला. याचा अर्थ 4 शब्द कमलला याचा अर्थ कमलचं वय एक्स पकडायचं. कमलचे वय एक्स. ओके. काय अडचण नसली पाहिजे. ओके. पहिलं वाक्य काय म्हणतंय. कमलच्या वडिलांचे वय हे कमलच्या वयाच्या 6 पट आहे. कमलच्या वयाच्या 6 पट कुणाचं वय आहे. कमलच्या वडिलांचं वय आहे. कमलचे वडिलांचे वय किती पट आहे सांगा रे मुलांनो. 6 पट आहे. 6 पट 6 गुणिले एक्स. कुणाचा पट आहे. कमलच्या पट आहे. पहिल्या वाक्याचं डिकोडिंग केलं. पहिल्या वाक्याला आपण डिकोडिंग केलं. दुसरं वाक्य आपण वाचतोय. कमलच्या भावाचे वय कमलच्या वयाच्या निम्मे आहे. तुला कमलचा भाऊ म्हणूया इथं. भाऊ तू भावा म्हणूया. भावा काय रे भावा आहे का नाही. कमलच्या भावाचे वय आणि वडील कुणाचे कमलचे. भाऊ कुणाचा कमलचा. हा किती आहे. बघा काय म्हटलंय. कमलच्या वयाच्या निम्मे आहे. कमलचं वय किती आहे रे सांगा. एक्स. निम्म म्हणलं किती झालं. एक्स भागिले 2. हा दुसरं वाक्य डिकोड झालं. आता तिसरं वाक्य डिकोड करूया. हा कमलच्या वडिलांच्या व भावाच्या वयातील फरक 33 वर्ष आहे. बघा काय म्हणते परत सांगतो मी परत वाचतो. कमलच्या वडिलांच्या व भावाच्या वयातील फरक. कमलच्या वडिलांचं वय किती 6x. 6x. ओके. आणि भावाचं वय किती x-2 यातली फरक म्हणजे काय असतं ते सांगा. फरक म्हणजे काय घ्यायचं. बेरीज घ्यायची वजाबाकी घ्यायची सांगा. वजाबाकी. आता हे समीकरण सोडून घ्यायचं उत्तर येऊन जातं. ओके. आता मला सांगा. आता सगळ्यांचं लक्ष लिहून घ्यायचं. थांबा लक्ष देऊ द्या. काही जणांना गणिती क्रिया समजत नाहीये. ओके. 6x छेदात काय आहे रे. काय छेदात काय काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे काय असतं. 1 असतं. कळतंय. 1 घेतलं. आता बघा मग हे 6x-1 वजा x-2 हे 2 अपूर्णांक आहे. आणि अपूर्णांकाची काय करायची आपल्याला सांगा दिव्या. बेरीज. वजाबाकी. आता बघा मग अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना जर अपूर्णांकाचे छेद
हे समान नसतील, वेगवेगळे असतील, तर काय करावं लागेल? छेद समान करावं लागतील किंवा छेदांचा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 1, छेदाछेदांचा गुणाकार केला मी, 2 गुणिले 1. ओके. मग हे जे हे छेद आहे हे इकडल्या अंशाला गुणाकार केला, तिरकस गुणाकार केला, 2 गुणिले 6x. हा जो 6x अंश आहे या अंशाला इकडल्या छेदाला गुणलं, इथलं वजा चिन्ह वजा जशाच नसतं, हा जो 1 आहे या 1 न इकडल्या अंशाला गुणलं, हा x. काय केला? छेदाचा आणि अंशाचा मी तिरकस गुणाकार केला. हे समजले का सांगा मला. हो सर. हो सर. हो सर. आता बघा, बरोबरला बरोबर 33 ला 33. आता पुढे हे समीकरण सोडवूया. 6 गुणिले 2 किती झालं रे? 12x. ओके. 1 गुणिले x म्हणजे x भागिले 2 गुणिले 1 2 बरोबर 33. ही स्टेप समजले का सांगा. हो सर. हो सर. 12x मधून वजा x गेले, किती राहिले? 11x. ओके. 11. 12x मधून वजा x गेले, 11x राहिले. हे 2 आहे ते छेदात आहे, ते छेदातले 2 अंशात गेले. राईट हँड साईडला अंश गेले, हे 2 इकडे गेले गुणाकारात. ओके. पुढे बघा, 11x 33 गुणिले 2 66. इथपर्यंत अडचण नाही. नाही सर. हा. पुढं 11x 66 खालची स्टेप मी जशाच तशी वर लिहिली. आता x ची किंमत काढायचंय. 11 आणि x म्हणजे यांच्यामध्ये काहीच नसतं, म्हणजे काय कोणतं चिन्ह नसतं रे? 11 आणि x यांच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे कोणतं गुणाकार. गुणाकार. गुणाकाराची नसतं. मग 11 हे काय आहे? गुणाकार. x बरोबर आहे. जर ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेले तर ते कसे जातील? बेरजेत जातील, वजाबाकी जातील का भागाकारात जातील? भागाकार. 66 ला 66 भागिले 11. x बरोबर आखरी सखी 66, x बरोबर 6. विचारले काय आपल्याला? तर आपल्याला एक्स काय विचारलं, कमलचं वय काय विचारलं. आपल्याला विचारलंय काय? कमलचे वय व त्याच्या भावाचे वय यांची बेरीज किती. कमलचं वय किती आलं? कमलचं वय 6 आलं. कमलचं वय 6. भावाचं वय, ए भावा काय छावा, भावाचं वय किती आहे? x भागिले 2 आहे. तुमचे x किती आले? 6 आले. 6 भागिले 2 म्हणजे 3. का भावाचं वय 3 आलं. त्यांची बेरीज 6 अधिक 3 किती आली? 9 वर्ष. 9 वर्ष. उदाहरण समजले का सांगा. हो सर. काही अडचण असेल तर विचारा. कोणता सर. स्टेप विचारा. सर x/2 कसं आलं? हा सांगतो. हे इथलं ना, हेच की. तिथे नाही, भावाच्या वय लिहिलंय तिथं. हे काय? हे हा, वरचं वरच. हा, तिकडे बघ, तिथं वाक्य वाच पहिल्यांदा. कमलच्या भावाचे वय कमलच्या वयाच्या निम्मे आहे. कमलचं वय x, भावाचं वय कमलच्या वयाचे निम्मे, निम्मे म्हणजे भागिले 2, म्हणून x भागिले 2 आलं. कळलं? हो सर. बघा, जे विद्यार्थी युट्यूबला पाहत आहेत, बघा असं शंका पडली तर प्रश्न विचारता येतो झूम क्लासला. ते युट्यूबला सुविधा नाही, आणि युट्यूबला लगेच तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला ऍड बघावी लागते. 2 ऍड बघावे लागतात. आता काय करणार? फ्री बघायचं म्हणलं तर ऍड तर युट्यूब दाखवणारच है ना. ऍड दाखवायची युट्यूब सोडतं का? सोडत नाही युट्यूब. लिहून घेतलं? हो सर. हो सर. नाही सर, थोडं. काय उत्कर्ष तू हसतोयस? अरे सगळ्यांचे व्हिडिओ दिसतात तुला ऍट ए टाइम. कोण काय करते, कोण कोण व्हिडिओ बंद केले? आता बघा, शर्वरीचा व्हिडिओ बंद आहे, अंकिताचा बंद आहे, अस्मिताचा बंद आहे, शिवतेचा लगेच चालू केला. अरे बापरे, बघा अंकिता लगेच चालू केला. शर्वरी आणि अस्मिता काही बदलत नाहीत. सरांनी त्यांचं नाव घेतलं तरी त्याला काही फरक पडत नाही. आता बघ, शर्वरीने चालू केला, अस्मिताचा अजूनही बंदच आहे. सर आत्ताचे सर आम्हाला बाहेर जायचंय ना, त्यामुळे ते उरकतोय ना घरातले,
आता गाडी ठीक आहे, जायचं म्हणून पुढचा आता प्रश्न घेऊया. खूपच उष्णता झाली बरं का, गरमी खूप होती. लाईट्स लावले त्यामुळे गरमी जास्त होते, लाईट्स मुळे अजून घामे घुमत झाले मी. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न लिहिला नाही मी, एक प्रश्न लिहून घेतला होता. पुढचा प्रश्न लिहितो. चला घ्या. साहिल व मानसी, साहिल व मानसी, माझ्यासोबत प्रश्न लिहून घ्या तुम्ही पण. साहिल व मानसी यांचे एकूण वय, यांचे एकूण वय, एकूण वय. माईक म्यूट ठेवा, कोणाचा माईक ऑन आहे? प्राची, माईक म्यूट ठेव बेटा तुझं. वय हे त्यांच्या आईच्या वयापेक्षा, हे त्यांच्या, हे त्यांच्या आईच्या, आईच्या वयापेक्षा, आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षांनी जास्त आहे. मानसी साहिल पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. मानसी साहिल पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. 4 वर्षांनी लहान आहे. लहान आहे. त्यांच्या आईचे वय 49 वर्ष असेल. त्यांच्या आईचे वय, त्यांच्या आईचे वय 49 वर्ष असेल. वर्ष असेल, 49 वर्ष असेल. तर 5 वर्षानंतर मानसीचे वय काय असेल? तर 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर मानसीचे वय काय असेल? मानसीचे वय काय असेल? सोडवता का तुम्ही? आता 7वा प्रश्न आहे या प्रकारचा. हो सर. हो सर. हो सर. बर, मला 1 मिनिटचा वेळ देतो आम्ही. प्रश्न लिहून घ्या पहिला. 1 मिनिटचा वेळ मी टाइमर लावतो. पर्याय पण देतो तुम्हाला, पर्याय पण देतो. ज्याला उत्तर आहे तुम्ही रेन्साईन करायचं. चॅट बॉक्स मध्ये कोणी उत्तर टाकायचं नाहीये. चॅट बॉक्ससाठी सुद्धा करायचं नाही. काय बोलायचं डायरेक्ट स्पीकरवर माईक ऑन करून बोलायचं. कोणी चॅट बॉक्स यूज करायचं नाही. कोणीही चॅट बॉक्सला पर्सनल मेसेज तुम्हाला एकमेकाला करायचे नाही. स्टॉपवॉच लावून तुम्ही 1 मिनिटाचा स्टार्ट. 7वा प्रश्न याच प्रकारचं मला जमलं पाहिजे. आता रेकॉर्डिंग व्हिडिओ, एक्झाम चालू असताना रेकॉर्डिंग व्हिडिओ बरेच जणी पाहिले नाहीयेत. होमवर्क मला आले नाहीयेत. होमवर्क आला पाहिजे मागचे सगळे. 40 रेकॉर्डिंग व्हिडिओ झालेत आपले. सर ते थर्ड लाईन मध्ये आईचे वय त्याच्या बाजू काय आहे, किती वर्ष आहे? आईचे वय 49 वर्ष असेल तर 5 वर्षांतर मानसीचे वय किती असेल? चला, निम्मा टाइम संपला. एकाचा रेंज नाही आला. येण्यापेक्षा पुस्तकाचा प्रश्न आहे हा. प्राची आलं पाहिजे. प्राचीचा रिझल्ट आला. विश्वजित झाला, उत्कर्ष झाला. गुड. ए विश्वजित, व्हिडिओ आठव की. उत्कर्ष, मी फटकाने मला बंद केला व्हिडिओ. तर लाजतो का मुलीसारखा? स्वराज, आरुष, गुड. छान. एमजीडी पॉईंट पुढे आणि प्रत्येक देशात एमजीडी पॉईंट पुढेच असतात. गेल्या वर्षीचे निकाल सुद्धा एमजीडी पॉईंट पुढेच होते आपल्या ऑनलाईन क्लासेस मध्ये. तर त्याला डबल होत. डबल डबल असतं त्यांना. चला, टाइम संपलेला आहे. घंटी वाजलेली आहे. हा, आता एकानं उत्तर सांगा. प्राची उत्तर सांग. 30 वर्ष. बर. विश्वजित तुझं उत्तर सांग. 30 वर्ष. हा, उत्कर्ष तुझं उत्तर सांग.
30 सोडून वेगळं उत्तर कोणाचं आहे का? 30 वर. त्याचं उत्तर 30च आहे. ओके, सोडूया आपण मग आता. ज्यांना आलं नाहीये त्यांनी लक्ष केलं द्या. काय काय सांगितलंय? एक एक वाक्य वाचायचं आणि एका एका वाक्याचं डिकोडिंग करायचं. डिकोडिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर एकेका वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा. ओके, पहिलं वाक्य काय म्हणतंय? साहिल व मानसी यांचे एकूण वय हे त्यांच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. पहिलं वाक्य म्हणजे साहिल व मानसी यांचे एकूण वय. ओके, आता बाबा पुढचं वय तुम्हाला लागेल. समजा मी साहिलचं वय काय सांगितलं, एक्स समजा साहिल, साहिलचं वय एक्स, साहिलचे वय एक्स. ओके, पर्यंत नसेल. ओके, आता बघा साहिलचं वय एक्स, हा, आणि मानसीचं वय किती पकडावं लागेल मग सर? ओके, आता बघा मानसी साहिल पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. डायरेक्ट तिसऱ्या आकडे उडी मारा. मानसी साहिल पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. साहिलचं वय एक्स असेल, मानसी कशी आहे? लहान आहे. म्हणजे काय असेल सांगा बरं? मानसीचं वय काय होईल सांगा मग? 25 येणार. X वजा 4. 4. करेक्ट. वर्ष, वर्ष. ओके, आता बघा साहिल व मानसी, बॅटरी लो झाली बरं का मोबाईलची. बघूया क्लास किती वेळ चालतो. मोबाईलची बॅटरी लो झाली, चार्जिंग कमी झालं आज. साहिल व मानसी यांचे एकूण वय, साहिल व मानसी यांचे एकूण वय. साहिलचं वय हे, मानसीचे हे वय आहे. साहिलचं वय एक्स अधिक मानसीचं वय एक्स वजा 4, यांचे एकूण म्हणजे यांची बेरीज किती आहे? आईच्या आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. मग आईचं वय किती रे? 49. आईच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. हे समजले का सांगा? मांडणी समजले का ही सांगा. हो सर. हो सर, समजले. ओके, हो सर. हे एक एक्स आणि हे एक एक्स, 1 प्लस 1 किती झालं रे? 2x. 2x, हे वजा 4, हे 49 प्लस 5 54. 2x 54. अंकाबद्दल घ्या. हे 54, हे जे वजा 4 आहे इक्वलच्या राईट हँड साईडला गेले. वजा 4चं काय झालं? अधिक 4 झालं. ओके, त्यानंतर 2x 54 अधिक 4 58. एक्स बरोबर 58 भागिले 2. एक्स बरोबर 2 दुनी 4, कुठला 1, 92, 29 वर्ष. इथपर्यंत यायचं आहे? नाही सर. एक्स कुणाचं वय आलं रे? एक्स आलं साहिलचं वय. साहिलचं वय आलं 29 वर्ष. मग मानसीचं वय किती आजचं? मानसीचं आजचं वय 29 वजा 4, 25 वर्ष. आता काही जण लगेच 25 उत्तर पहिलाच पर्याय आहे की. पण तुम्हाला काय विचारले? 5 वर्षानंतर विचारले. हे तुम्हाला फसवण्यासाठीच असतं. काही मानसीचं वय काढले, 25 वर्ष आलं, पहिला पर्याय लगेच गोल केला. म्हणायचं पेपर तर मला खूप सोपा गेला होता, पैकीच्या पैकी मार्क पडणार आहे. आणि ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस नापास होतात. कारण तुम्ही शेवटचं वाक्य वाचलेलं नसतं. 5 वर्षानंतर मानसीचं आजचं वय 25 वर्ष आहे. 5 वर्षानंतर मानसीचं वय होतं 30 वर्ष. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 30. लिहून घ्या. समजलं का सांगा? हो सर. हो सर. मनस्वी समजले का? सर. हो सर. हा, बोल प्राची. सर, यावर एक फॉर्म्युला देता का? लक्षात फॉर्म्युला? राहील असं. याला फॉर्म्युला नसतो, ते असं कंडिशन म्हणून सोडवं लागतो. कंडिशनचे फॉर्म्युला कुठे? गुणोत्तर प्रमाणात फॉर्म्युला येतो, ट्रिक्स येतील. मी जसं रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिजे ना तू वयाचा प्राची, नाही. मग तो पाहायचं का? होमवर्क कधी करायचं मग? ते रेकॉर्डिंग व्हिडिओ जे आहेत ना गुणोत्तराचे, म्हणजे वयाचे जे प्रश्न आहेत ते 2 पद्धतीचे असतात. हे असे अटीचे प्रश्न असतात. ओके, आणि गुणोत्तर देतात. म्हणजे साहिलचं मानसीचं आजच्या वयाचे गुणोत्तर 2 जसे 5 आहे, 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर, तिथं मात्र फॉर्म्युला युज होतात. ओके, तुम्ही जे वय सोडवले ना, तुम्ही 5वी स्कॉलरशिपला पण वय सोडवले का सांगा बरं? हो सर. हो सर.
ते उदाहरण हो कसे सर. सोडवले तुम्ही? ते उदाहरण असे समीकरण मांडून नाही सोडले तुम्ही, फॉर्म्युला एक शॉर्टकट वापरलेत त्याला. पण ते 5वीला जमतं, 8वीला जमत नाही. 8वीला तुम्हाला बीजगणित आहे, 7वी पासून तुम्हाला 6वी पासून तुम्हाला बीजगणित सुरू झाले, तुम्हाला या बीजगणिताच्या मांडण्या आल्या पाहिजेत. 8वीला सिलेबसला तुम्हाला आहे एकचल समीकरणे, बैजिक राशी, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, हे 8वीला तुम्हाला सिलेबसला आहे. हे तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, या फॉर्म्युला ट्रिक वगैरे काही नाहीये. असेल तर तुम्ही शोधून काढा, संशोधन करा तुम्ही यावर, फॉर्म्युला ट्रिक काही निघते का म्हणून. ठीक आहे, कळालं का प्राची? हो इथं सर. परत व्हिडिओ बंद झाला. पुढचे एक्झाम्पल जाऊया. एक्झाम्पल नंबर 8. आता बघा, ह्या उन्हाळी वर्गामध्ये आपण बुद्धिमत्ता शिकलो. उन्हाळी वर्गातले बुद्धिमत्तेचे प्रश्न वेगळे असतील. रेग्युलरच्या बॅच मध्ये सुद्धा आपण बुद्धिमत्ता शिकणार आहोत, पण ते प्रश्न पूर्ण वेगळे असणार आहेत. आपण उन्हाळी वर्गामध्ये जे पुस्तक वापरले ते वेगळ्या पुस्तक वापरले, आणि रेग्युलरच्या बॅच मध्ये वेगळी पुस्तक वापरणार आहोत. ओके, प्राची बाईक म्यूट ठेव बेटा. पुढला प्रश्न. रोहन व मोहन. रोहन रोहन व मोहन. रोहन व मोहन यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज. यांच्या यांच्या 5 वर्षानंतरच्या यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज. 5 वर्षानंतरच्या वयांची बेरीज. यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज ही त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांच्या बेरजेच्या 5 पट आहे. 5 पट आहे. तर त्यांच्या आजच्या वयांची परिस्थिती, तर त्यांच्या आजच्या वयांची परिस्थिती, आजच्या वयांची बेरीज. पर्याय पण तुम्ही, पहिला पर्याय 12, दुसरा 10, तिसरा 15, चौथा 20. युअर टाइम स्टार्ट नाव. सोडवा, प्रयत्न करा, चुकू द्या. चुकलं तर चुकू द्या. पडल्याशिवाय, धडपडल्याशिवाय, चुकल्याशिवाय काही येत नसतं. चुकतंय तर चुकू द्या, शिकायचं. चुकीतून शिकत राहायचं. चुका आणि शिका ही एक पद्धत आहे अभ्यासाची, माहित आहे का? हे पण समीकरणच आहे, बीजगणिताचं समीकरण तयार होतं. हे समीकरण तुम्हाला 8वीला बीजगणितात होतील, रेग्युलरच्या गणितामध्ये. ओके, थोडंसं अवघड एक्झाम्पल आहे, आणि हे एनएव्हीएसच्या पुस्तकातलं एक्झाम्पल आहे. एनएव्हीएस बघितलं पुस्तक? हो, टाइम्स ऑफ. अफेरा सांगू तर? अफेरा सर ऑप्शन 15. ऑप्शन नंबर 3. सॉरी, ऑप्शन नंबर. हा, करेक्ट आहे. ओके, बघा, ज्याला आलं नाही त्यांनी लक्ष द्या, सांग तुम्ही समजा काय काय सांगितले तर बघा व्यवस्थित. बघा आता आता काय करायचंय तुम्हाला, रोहन आणि मोहन या दोघांचं वय दिले. ओके, रोहन आणि मोहन.
रोहन आहे आणि हा मोहन आहे. आता इथं रोहन किंवा मोहन कोणाचे वय एक्स पकडता येणार नाही आपल्याला. ओके. आता समजा रोहनचं वय, रोहनचं आजचं वय आपण एक्स म्हणूया. आजचं वय, रोहनचं आजचं वय किती एक्स आणि मोहनचं आजचं वय किती वाय. हे समजतोय मी गृहीत धरतोय, गृहीत. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. मग आजचं वय एक्स आहे, आजचं वय वाय आहे मोहनचं, तर 5 वर्षापूर्वी रोहनचं वय काय असेल सांगा बरं. x - 5. व्हेरी गुड. 1 - 5. x - 5. 5 वर्षापूर्वी मोहनचं वय काय असेल. Y - 5. y - 5. व्हेरी गुड. y - 5. ओके. मग 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर रोहनचं वय काय असेल. X + X + 5. मोहनचं वय काय असेल. Y y + 5. - 5. हे समजलं का सगळ्यांना. हो हो सर. सर. प्रश्न काय दिले बघा. रोहन व मोहन यांच्या 5 वर्षानंतरच्या वयांची बेरीज ही त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या बेरीजच्या 5 पट आहे. त्यामुळे 5 वर्षानंतरच्या वयांची बेरीज, 5 वर्षानंतर वय काय होतं, 1+5 y+5 यांची काय करायची बेरीज. 5 वर्षांचे जे वय आहे यांची बेरीज करायची. 1+5 अधिक y+5. ओके. 1+5 अधिक y+5 हे काय रे. रोहनचं आणि मोहनचं 5 वर्षानंतरचं वय त्यांची बेरीज आहे. कळतं का इथपर्यंत. हो सर. ओके. ही बेरीज काय रे, तर ही बेरीज 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या गरजेच्या 5 पट आहे. 5 वर्षापूर्वी त्यांचं वयाची बेरीज किती होती. x - 5 होती अधिक y - 5 होती. y - 5. याच्या किती पट आहे. 5 पट म्हणजे गुणिले 5. ही मांडणी कळली का सांगा. हो सर. हो सर. बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात अवघड घटक हाच आहे बरं का. ह्याच्यापेक्षा अवघड घटक कोणता नाही, सगळ्यात अवघड घटक हाच बुद्धिमत्तेमध्ये. ओके. हा आता हे सोडवायचंय. एक्स ला एक्स, हा, अधिक हे वाय ला वाय, हे 5 आणि हे 5 किती झाले सांगा. 10. बरोबर. 10. 5. ओके. त्या 5 मी एक्स ला गुणलं 5x, त्या 5 मी -5 ला गुणलं -5 गुणिले 5, 5 गुणिले -5 किती होते सांगा रे. -25. -25. -25. इथला अधिक अधिक या 5 ला तुम्हाला वाय -5 या कंसाला पण गुणावं लागणार आहे. 5 गुणिले वाय 5y सांगा. 5 गुणिले -5 किती ते सांगा. -25. या 5 न या कंसाला कसं गुणलं हे समजले का तुम्हाला सर्वांना. हो सर. हो सर. ओके. हो सर. आता बघा. x अधिक y अधिक 10 बरोबर. हे -25 आणि -25 किती झाले रे. -50. -50 झाले. हे -25 आणि हे -25 एकूण किती झाले. -50 झाले. ओके. आता घेऊया x एका बाजूला घेऊया, x y एका बाजूला आणि अंकांक एका बाजूला घेऊया. आता बघा हे x + y हे जे आहेत ते इक्वलच्या राईट हँड साईडला घेऊन जाऊया. इथं 10 आहे, -50 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आणूया. हे 10 ला 10, हे -50 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आणले. -50 काय होईल सांगा मला. अधिक 50. अधिक 50. ओके. त्यानंतर हे 5x इकडलं 5x अधिक y, 5x ला 5x, हे जे x आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं. काय झालं सांगा रे. अधिक झालं -1 झालं. ओके. हा. त्यानंतर हे अधिक 5y इथलं झटकन घेतलं मी, अधिक 5y हे बघा इथलं झटकन लिहिलं. आता हे अधिक y इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं ते काय होईल रे. -y. -y होईल. अधिक समोर सोडवतो मी. ओके. आता 10 + 50 किती झाले सांगा रे. 60.
60 आता 5 म्हणून 4x गेले, किती राहिले? 4 4x. 5y म्हणून -y गेले, किती राहिले? 4y 4y. आता बघा, त्या 4x आणि 4y मध्ये कॉमन काय आहे रे? 4 कॉमन आहे. 4 कंसात x अधिक y घेतलं. ही स्टेप समजले का? हो हो सर. सर. आता बघा, हो सर. 4 हे काय रे? या कंसाला गुणाकारात नाही. 4 जर इक्वलच्या लेफ्ट हँड साईड झालं तर काय होईल सांगा? भागाकार. 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 7/4 बरोबर x अधिक y. 4 भागिले 4 काय येते? 15. 15 बरोबर x अधिक y. x अधिक y म्हणजे काय सांगा रे? x अधिक y म्हणजे काय? रोहन आणि मोहन यांच्या आजच्या वयांची बेरीज. x अधिक y म्हणजे काय? x अधिक y म्हणजे रोहनचं आणि मोहनच्या आजच्या वयांची बेरीज. विचारलंय काय? त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती? किती बेरीज? 15 वर्ष. क्रमांक. याला नो शॉर्टकट, ओनली हार्डवर्क. करावं त्याला रविवारीला. ओके, बिल्डिंग जमावत लागतो तुम्हाला. कोणत्याही स्टेप मध्ये काही ऍन्सर असेल तर विचारा आता मला. आन्सर आहे कुणाला? घेऊन घ्या. आन्सर आहे का? नाही सर. नाही सर. नाही सर. लिहून घ्या. तुमची व्हिडिओ पाहतोय मी. कोण कसं लिहितंय, कोण कसं बसलंय, कोण लक्ष देतंय. वही घालायची आपल्या ह्याला, कोणत्याही वहीत लिहायचं नाही. आपल्या क्लासला एक वही घालायची सेपरेटली, गणिताला सेपरेट, बुद्धिमत्तेला सेपरेट. ओके, एवढे दर्जेदार वही तुम्हाला तुझ्या शाळेत पण होणार नाही. तुम्ही सांगा वर्ष संपल्यावर मला. एवढं आपल्या क्लासला जेवढं शिकवतो तेवढं तुमच्या शाळेत शिकून होत नाही. डिटेल मध्ये घेतो अजून क्लासमध्ये, अजून पळवत पण नाही अजून. ओके, स्वराज समजले? आणि महात्मा गांधीचे विद्यार्थी उद्या शाळेत आहे बरं का. उन्हाळी वर्ग चालू झाले, जे ऍबसेंट होते ते आज उद्या शाळेत यायचं. उद्यापासून मी शिकवायला चालू करेन शाळेत पण. आरुष, सर किती वाजता यायचं? हो सर. ओके, ठीक आहे. सर किती वाजता थांबूया शाळेत? आपण. 8 क्वेश्चन झाले आज, आपण थांबूया. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत त्यांना जाहिराती पाहायला आवडत नसतील. युट्यूबला जे वारंवार जाहिरात येतात, म्हणजे मी गणित शिकवत असतो, गणित बस रंगात आले असतं, सगळं चालू असतं, मध्ये जाहिरात येते. तसं जर तुम्हाला नको वाटत असेल तर या नंबरला तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा. तुम्हाला आपल्या झूम क्लासवर जॉईन करून घेता येईल. किंवा प्ले स्टोर वर आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप आहे. गुगल प्ले स्टोर वर हरीश लातूरकर अकॅडमी हे आपलं ऍप आहे. हे ऍप डाउनलोड करा. या ऍपच्या माध्यमातून क्लासेस जॉईन होता येईल. ओके, किंवा आई वडिलांना या नंबरला कॉल करायला सांगा. कशाला जाहिराती बघताय ते बघताय आणि तुम्हाला प्रश्न पण विचारता येत नाहीत. हा, तर बेनिफिट घ्या. ओके, आमच्या क्लासला मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो, कारण झूमचं पेड जरी घेतलं तरी त्याला लिमिट आहे विद्यार्थ्यांची, किती घेता येत नाही. ओके, लिमिट संपली की संपलं मग. ओके, चला आपण थांबूया. ओके, कसा वाटला आजचा क्लास? कोण प्रतिक्रिया देते बरं? आजच्या क्लास बद्दल एक दोन ते तीन वाक्य प्रतिक्रिया द्यायची. कोण देते? मुग्धा देते का? प्राची देते? कोण देते? रिझाईन करा. आजचा क्लास कसा वाटला? हा प्राची दे. हा प्राची. काही नाही सर देत. बर कोण देते मग? मुग्धा, झाली तयारी? 2-3 वाक्य. हा, सुरू कर. सर क्लास खूप छान होता आजचा.
आणि हा घटक खूप अवघड आहे आणि ह्याच्यात बीजगणित सगळ्यात अवघड आहे. ते तुम्ही खूप छान शिकवलं. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग मुळे ते रेकॉर्डिंगचे जे व्हिडिओ होते त्याच्यात पण खूप छान शिकवलं. आत्ताचं पण छान होतं आणि तो रेकॉर्डिंग पण छान. त्याच्यातले पण प्रश्न वेगळे होते आणि आता जे तुम्ही शिकवता हे पण प्रश्न वेगळे, याच्यामुळे खूप छान सराव होतो. मुग्धाला खूप छान सांगितलं. रेकॉर्डिंगला जे शिकवतो ते वेगळे प्रश्न असतात, लाईव्हला शिकवतो ते वेगळे प्रश्न असतात. काही वेगळे विद्यार्थी असतात रेकॉर्डिंग बघतच नाही, मला मागा लावावं लागतं. मी मागा लागणार नाही नंतर, नुकसान तुम्ही तुमचं करणार आहे रेकॉर्डिंग नाही बघितलं तर. रेकॉर्डिंग बघितलं म्हणजे मला काही फायदा होतो असं काही नाहीये. रेकॉर्डिंगचे प्रश्न वेगळे येतं, लाईव्हचे प्रश्न वेगळे येतं आणि वर्षभराच्या क्लासचे प्रश्न वेगळे येतात. म्हणजे तुमची किती तयारी होईल बघा, तुम्ही विचार करा. ओके, चला मग मुग्धा असेल, मनस्वी असेल, तहरीम असेल, तनुष्का असेल, तुमच्या शाळेतल्या वर्ग मित्रांना पण सांगा वर्षभराच्या क्लासबद्दल जॉईन करायला. आपलं हरीश लातूरकर अकॅडमी ऍप डाउनलोड करायला सगळ्यांना सांगा. प्रज्वल, हा प्रज्वल असेल, हिप्झा असेल, लिमचे बरेच विद्यार्थी आहेत, हिप्झाला पण क्लास लावलाय है का नाही. अजून दिव्या असेल, प्राची, अफिरा, तनुष्का, अंकिता, हर्ष. ओके चला, हर्ष कसा वाटला क्लास? ठीक आहे, आपण थांबूया मग, एंड करतो मी क्लास. हा, उद्या तास किती वाजता आहे? उद्या 7 वाजता सलग तास सर सुटला आपली 1 तारखेपर्यंत. सलग सुट्ट्या खूप पडल्या आपल्या. 2 दिवस मी लग्नाला गेलो होतो, 2 दिवस तुमच्या एक्झाम होत्या, काल मी मिटिंगला होतो. 5 दिवस सुट्ट्या झालेले आहेत. ओके, आता सलग 5 दिवस क्लास होते. हा, 2 सर शाळेत किती वाजता तारखेपर्यंत मी यायचं? प्रवास असणार आहे. 2 तारखेला सलग असणार आहे, लाईट फक्त जाऊ नये, नाही तर सलग क्लास येतात. ओके, थांबूया आपण आता. हा, सर्वांनी छान छान जेवण करा, छान छान अभ्यास करा. रेकॉर्डिंग व्हिडिओ देऊ का नको आज? आज रेकॉर्डिंग व्हिडिओ देत नाही आता, 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला आता. ठीक आहे. हो सर.